नमस्कार, मी भाग्यश्री. टॉक टाइम मध्ये तुमचं स्वागत. आणि आजचा आपला विषय आहे क्रेडिट कार्ड घेताना. क्रेडिट कार्ड म्हणजे सध्याच्या काळात खरेदीचा स्मार्ट पर्याय. नोटांची बंडल घेऊन फिरण्यापेक्षा एका कार्डनं हव्या त्या वस्तू विकत घेणं कधीही सोपं. पण हा स्मार्ट पर्याय अनेकदा महागही पडू शकतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड घेताना आणि ते वापरताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल आपण टॉक टाइम मध्ये आज चर्चा करणार आहोत. आपल्या बरोबर आहेत ग्राहक पंचायतीचे मार्गदर्शक प्रकाश रिजबूड. तुमचं IBN लोकमत मध्ये स्वागत. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला जरूर फोन करा. आमचा नंबर आहे 02266899204. सर, आता जे मी म्हटलं की एक सध्याच्या काळातला एक स्मार्ट पर्याय खरेदीसाठीचा म्हणजे क्रेडिट कार्ड झालंय. तर बेसिकली क्रेडिट कार्ड हे कधीपासून यायला सुरुवात झाली बाजारात? ऍक्च्युली 1920 सालीच ह्याचा चालू झालं क्रेडिट कार्ड घ्यायला. ऍक्च्युली अमेरिकेमध्ये ज्या कंपन्या होत्या त्या क्रेडिट कार्ड म्हणजे पेपर टोकन द्यायचे आधी कन्झ्युमर्सना, आणि ते कन्झ्युमर्सना देऊन ते पाहिजे ती वस्तू विकत घ्यायचे. ते 1920 साली सुरुवात झाली. 1948 साली डायनर्स क्लबनी पहिलं कार्ड इश्यू केलं, आणि 1958 साली अमेरिकन एक्सप्रेस बँकेनी पहिलं बँकिंग म्हणजे क्रेडिट कार्ड ते चालू केलं. ते पण फक्त जे ट्रॅव्हलिंग सेल्समन होते त्यांना फक्त देत होते ते. पण म्हणजे आता ज्या प्रकारे आपण सर्रास क्रेडिट कार्ड वापरताना दिसतो, पण काही उद्देश असेल त्याच्यामुळे हे क्रेडिट कार्ड खरं तर मार्केटमध्ये आणलं गेलं असेल त्यावेळेला, तर तो उद्देश पैसे घेऊन जायचे. ट्रॅव्हलिंग सेल्समन म्हणजे काय, ते पैसे घेऊन यायचे कंपनीचे, लूटमार व्हायची, त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम होत होता. त्यामुळे त्यांनी ती सोय काढली क्रेडिट कार्डची. आता पण सध्या चांगली सोय आहे क्रेडिट कार्डची. म्हणजे फक्त त्यात प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. पेमेंट करणे हे महत्वाचं. नक्कीच. मला वाटतं आजकाल इतकं म्हणजे सगळ्या यंगस्टर्स कडे क्रेडिट कार्ड्स असतात आणि पण पेमेंट व्यवस्थित करत नाहीत, त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम येतो. मग बँकेचे लीगल रेमेडीज चालू होतात. पण मग ते थांबवायचं असेल तर आपण आधी पेमेंट व्यवस्थित करायला पाहिजे. पण बेसिकली क्रेडिट कार्ड जर मला घ्यायचं असेल तर माझी प्रक्रिया कशी सुरू होईल? मला कशा प्रकारे क्रेडिट कार्डसाठी अप्रोच करावं लागेल? सुरुवातीला बँकेकडे जाऊन फॉर्म असतो, फॉर्म भरावा लागतो त्यांचा. फॉर्म भरून तुमची अपेक्षा म्हणजे क्रेडिट लिमिट तुम्हाला किती पाहिजे ते विचारतील, किंवा तुमचा जो बॅलन्स शीट वगैरे आहे तो द्यावा लागतो. त्याच्यावरून बँक ठरवते की क्रेडिट लिमिट तुम्हाला किती द्यावं. 15,000, 20,000, 30,000 ते प्रत्येक बँकेवर अवलंबून आहे. आणि किती दिवसाचं क्रेडिट, म्हणजे 15 दिवस ते 40-45 दिवसापर्यंत क्रेडिट मिळतं आपल्याला. म्हणजे याच वेळेस आपल्याला लोनच मिळतं ते 40 दिवसासाठी वापरण्यासाठी. त्यात दोन फरक येतात, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड. डेबिट कार्डमध्ये कशासाठी आहे तर जेवढं बॅलन्स आहे आपल्याकडे तेवढंच ते डेबिट कार्डमधून आपण खरेदी करू शकतो. पण क्रेडिट कार्डात आपल्याला लिमिट मिळालेलं असतं 20,000, 40,000, तोपर्यंत आपण खरेदी करू शकतो. पण मग असं जेव्हा खरेदी करायचं असेल, क्रेडिट कार्ड घ्यायचं असेल, तर मला काय काय सावधानपणा म्हणजे बँकेचे काय नॉर्म्स, रूल्स जे आहेत ते व्यवस्थित वाचले पाहिजेत. ते जे रूल आपण ज्याच्यावर सह्या करतो त्याची एक झेरॉक्स कॉपी आपल्याकडे ठेवायला पाहिजे. म्हणजे नंतर उपयोगी पडते. बँकेने काय काय रेग्युलेशन्स, काय काय रूल्स लावलेले आहेत, काय काय चार्जेस लावलेले आहेत, त्याच्यासाठी आपल्याकडे कॉपी असणं महत्त्वाचं आहे, झेरॉक्स कॉपी. आणि त्या व्यतिरिक्त अजून काही असं, म्हणजे अनेकदा असं काही आपल्याला मोठमोठे डॉक्युमेंट्स दिले जातात, कधीतरी आपण ते वाचतही नाही. पेपर मुख्य म्हणजे ते डॉक्युमेंट्स वाचायलाच पाहिजे. जेव्हा आपण सही करतो तेव्हा यू आर बाइंडिंग टू दॅट बँक, म्हणजे यू आर बाइंडिंग फॉर द कंडिशन्स. त्यामुळे ते रूल वाचणं महत्त्वाचंच आहे. कारण आणि कोण क्रेडिट जास्त देते किंवा लिमिट आणि पिरियड कोणाचा जास्त आहे ते बघून मग बँकेकडे अप्रोच झालं पाहिजे. कुठली बँक, कारण काय काय बँका 45 दिवसाचे देतात, काय काय बँका 20 दिवसाचं क्रेडिट देतात. त्याप्रमाणे आपण त्या बँकेकडे अप्रोच व्हायला पाहिजे. पण मग ह्याच्यात पण कधीतरी गोंधळ उडत असेल कस्टमर्सचा, म्हणजे कधीतरी कळत नाहीत, म्हणजे जे काय नियम लिहिलेले असतात किंवा कधीतरी कागदपत्र जी असतात तीच कळत नाहीत. नाही, मग बँकेला आपण विचारू शकतो की काय लिहिलेलं ऍक्च्युली काय आहे, किती दिवसाचं क्रेडिट आहे, किती 20,000 देणार आहात की 40,000 देणार आहात त्याप्रमाणे. आणि मेन म्हणजे इंटरेस्ट रेट समजा तुमचा 40 दिवसाचं क्रेडिट आहे आणि तुमचे त्यापुढे पेमेंट झालं नाही तर तुम्हाला 40% 45% इंटरेस्ट लागू शकतो. सॉरी
ॲक्च्युली रिझर्व्ह बँकेने 30% व्याज घ्या म्हणून सांगितलेलं होतं, पण आत्ताच सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आहे की त्या 49% तुम्ही चार्ज करू शकता ओके वर्षाला. ओके आपण पुढचा प्रश्न घेतोय विकास रायमाने यांचा औरंगाबादवरून. विकास, आपला प्रश्न विचारा. मॅडम, हा. एक चेक दिलेला आहे आपण. हॅलो, हा चेक दिलेला आहे आपण. चेक त्यांनी परत केला आहे कंपनीने, डेट नाही म्हणून, आणि त्याच्यामुळं आपल्याला त्याने लेट पेमेंटचे हे लावले, चार्जेस लावले आहेत. मी वेळेत चेक टाकला होता, लेट पेमेंटचे चार्जेस लावले आहेत. तर ह्याच्यावर काही आपल्याला त्यांच्याकडे काही दाद मागता येईल का? चेक दिला तर आपण डेट नव्हती म्हणाले ना. ते लेट पेमेंट त्यांनी सांगितले, बँकांनी सांगितले की लेट पेमेंट आहे. त्यांनी डेट नव्हता म्हणून परत केला. म्हणजे ग्राहकाचीच चूक आहे, चूक तुमचीच आहे, तर तुम्हाला त्याबद्दल भुर्दंड मला वाटतं भरावाच त्यासाठी पण, लागणार. हा. म्हणजे एक सावधान बघायला पाहिजे की चेक लिहिताना कशा चेक प्रकारे लिहिताना लिहितोय आपण, एक्झॅक्टली, तारीख आणि लिहितोय. त्यांनी जेव्हा परत केला तेव्हा लगेच तुम्ही द्यायला पाहिजे होता त्यांना चेक. एक ड्यू डेट वगैरे सगळंच बघावं लागेल, हो, जसं due की date या बघावं डेट लागतं. पर्यंत तुम्हाला द्यायचं आहे. मेन म्हणजे क्रेडिट कार्डाचं जेव्हा स्टेटमेंट येतं आपल्याकडे तेव्हा मिनिमम अमाऊंट पेएबल असं लिहिलेलं असतं. जनरली लोक काय करतात, तेवढीच अमाऊंट भरतात. म्हणजे खरेदी केलेली असती 22,000ची 23,000ची, पण मिनिमम अमाऊंट 100 रुपयेच भरायचे असतात, तेवढेच भरतात. आणि मग त्या बाकीच्या राहिलेल्या ज्या 20,000 वजा 100 रुपये त्याच्यावर त्यांना इंटरेस्ट लागत राहतं. पण हे जनरल अगदी 70% लोकांना हे माहितीच नसतं. ते फक्त बघतात मिनिमम अमाऊंट ड्यू आणि तेवढीच भरतात. त्यामुळे मग त्यांना इंटरेस्ट लागत जातं दर महिन्याला. ओके, आणि मग ते वाढत वाढत शेवटी मग वाढत मग सगळे डोईजोड होतं. मग गळ्यापर्यंत आलं की मग मुंबई आमच्याकडे येतात, मग काय करायचं म्हणून. पण मग अशा अनेक केसेस तुमच्याकडे येत असतील. बऱ्याच येतात केसेस. आता काही काही वेळेला बँकेची पण चूक असते, बँक पण चुकीने लावतात, तेव्हा पण मग आम्ही रेमेडी सांगतो त्यांना. म्हणजे तक्रार करा म्हणून सांगतो. आधी लेखी तक्रार करायला पाहिजे बँकेकडे. जर बँकेने ऐकली नाही तर लोकपाल, बँकिंग लोकपाल जी आहे त्यांच्याकडे आपण तक्रार करू शकतो. आणि मग त्यानंतर नाही झालं तर कंझ्युमर कोर्ट आहेच आपल्यासाठी. आणि मग त्याच्या थ्रू म्हणजे आपण कुठेतरी दाद मागू शकतोय आज. हो, नक्की कारण नक्की दाद क्रेडिट मागू कार्ड शकतो. कारण ही सर्रास वापरणारी गोष्ट झाली आहे आजकाल. आणि फक्त पेमेंट व्यवस्थित करायला पाहिजे. जेव्हा म्हणजे खरेदी आपण करतो, 20,000ची खरेदी केली तर आपल्याला 20,000 भरायचेच आहेत. ते प्रत्येक ग्राहकाने लक्षात ठेवायला पाहिजे. आणि या व्यतिरिक्त असे काही केसेस होत असतील का की ज्याच्यामुळे म्हणजे प्रत्येक वेळेला ग्राहकाची चूक होते असते कधी असं कधी नाहीये? फोनवर नुसते बोलतात, आम्हाला सांगतात की मी फोन केला, कॉल सेंटरला फोन केला, मी 10 वेळा फोन केला, पण ते ऐकलं नाही. पण फोन करणं हे काय म्हणजे व्यवस्थित नाही आहे. फक्त रिटर्न कंप्लेंटच करायला लागते. कारण फोनवर आज एक माणूस असतो, उद्या दुसरा असतो, त्यांना काहीच माहिती नसतं. त्यामुळे ती प्रिकॉशन, लेखी कंप्लेंट करणं, प्रिकॉशन घेणं फार जरुरी आहे. आपण पुढचा प्रश्न घेतोय प्रमोद पवार यांचा वाशिमवरून. प्रमोद, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा प्रमोद. सरांना माझा असा प्रश्न आहे, आपलं क्रेडिट कार्ड जर दुसऱ्यांना सापडलं तर त्याचा फायदा ते घेऊ शकतात काय? हो, क्रेडिट कार्ड हरवलं तर नक्कीच फायदा घेऊ शकतात. अशा घटना बऱ्याच वेळा घडतात. कारण क्रेडिट कार्ड हरवतं आणि त्याच्यावर सही असते आपली, परत पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर, पिन नंबर असतो. त्यामुळे गैरप्रकार नक्कीच घडू शकतात. पण मग अशा वेळेला काय करायचं? लगेच त्वरित उपाय असा काय? ॲक्च्युली जेव्हा आपण क्रेडिट कार्ड घेतो, हा सध्या मोबाईल सगळ्यांच्याकडे असतात. मोबाईलमध्ये आपण क्रेडिट कार्डचा नंबर आणि हेल्पलाईनचा नंबर दोन्ही फीड करून ठेवायचे. म्हणजे जेव्हा ते क्रेडिट कार्ड आपलं हरवेल तेव्हा इमिजिएट आपण कॉल सेंटरला कळवायला पाहिजे, पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला पाहिजे इमिजिएटली. कारण थोडा जरी पिरियड वाया गेला तरी त्यामध्ये कोणी गैरफायदा घेऊ शकतो त्याचा. आणि मुळात आपलं स्वतःचं एक फायनान्सेस बघून, आपले स्वतःचे व्यवहार बघूनच ते क्रेडिट कार्ड खरं घेतलं जावं. कारण अनेकदा सरास होतं की 3-4 क्रेडिट कार्ड घेतले जातात. मग पेमेंट रखडतं त्यांचं. 3-4 क्रेडिट कार्ड घेतली की एकाच पेमेंट झालं, बाकीच्या 2चं राहिलं, तर मग त्याच्यावर इंटरेस्ट लागतच राहणार ना. मग इंटरेस्ट डोईजड होतो. म्हणजे 20,000ची किंमत असते, वस्तू असते, आणि इंटरेस्ट लागतं परत 20,000 रुपये. त्यामुळे तो प्रॉब्लेम येऊ शकतो. आपण पुढचा प्रश्न घेतोय मुकुंद बापट यांचा मुंबईवरून. मुकुंद, आपला प्रश्न विचारा. हॅलो प्रकाशराव, नमस्कार. मी मुकुंद बापट मोठं बोलतोय. नमस्कार. ओळखलं का? हो, ओळखलं. नमस्कार. तर माझा प्रश्न असा आहे बोला.
की रिझर्व्ह बँकेने सांगितलं की क्रेडिट कार्ड डिफॉल्ट झाला तर 30% इंटरेस्ट अलाउड आहे, हो दॅट इज 2.5% महिन्याला. बरोबर. मग सुप्रीम कोर्टाने 49 का केलं? आणि ग्राहक पंचायतीने हा प्रश्न घेतलाय का सुप्रीम कोर्टाकडे की तुम्ही तर आत्ताच- रिझर्व्ह बँक 30 म्हणते, मग 49 का करतात ते? सध्याच आता 8 दिवसापूर्वीच हा निर्णय आलेला आहे. आणि रिझर्व्ह बँकेचं म्हणणं असं आहे की तुम्ही जेव्हा लोन घेता तेव्हा तुम्हाला इंटरेस्ट लागलंच पाहिजे. फक्त कारण बँका सुरुवातीला 40-45% लावत होत्या, पण रिझर्व्ह बँकेने त्याला कमी केलेला आहे रेट. त्यामुळे आता आम्ही अजून तो काय घेतलेला नाही आहे मुद्दा, अजून पुढे बघूया. वेल, खरेदीच्या या स्मार्ट पर्यायाबद्दल आपण अजूनही खूप काही बोलणार आहोत, पण आता टॉक टाइममध्ये घेणार आहोत एक ब्रेक. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर फोन करा. आमचा नंबर आहे 022668992004.